नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम-पी-एस-सी एज्युकेशन सेंटरवर. आज आपण यावर्षी झालेल्या राज्यसेवा 2024 पेपर 1 या प्रश्नपत्रिकेच्या भूगोल घटकातील प्रश्नांची संभावित उत्तरे काय येऊ शकतात याचा आढावा घेणार आहोत. आपल्याकडे पेपर 1 सेट बी आहे आणि या सेटनुसारच आपण एक प्रश्नांची संभावित उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दिलेल्या उत्तरापैकी तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण त्यावर विचार करून आपल्या शंकांचे निरासन करण्याचा प्रयत्न करूया. तसेही ॲन्सर की आल्यावर आपल्याला प्रश्नाची उत्तरे कळणारच आहेत. त्यापूर्वी आपण संभाव्य उत्तरे काय असू शकतील याचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सेट बी मध्ये भूगोलांच्या प्रश्नांची सुरुवात 16व्या प्रश्नापासून होते. तर चला आपण भूगोलाचे एक करून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 16वा प्रश्न असा आहे की चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? ठीक आहे. कोल इज फाउंड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट? पर्याय आहेत ए बांदर, बी घोगूस, सी तेलवासा आणि डी वनी. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पूर्व विदर्भाचा मॅप माहिती असायला हवा. त्या दिशेकडील जिल्ह्यांच्या तालुक्याचा मॅप व त्यांची नावे सुद्धा माहिती असायला हवी. ज्याला कोणाला ही माहिती होती त्याला हा प्रश्न सोडवायला काहीच प्रॉब्लेम गेला नसेल, कारण ऑप्शनमध्ये 4 पैकी जे चौथा पर्याय आहे वणी हे ठिकाण यवतमाळमधील एक तालुका असून चंद्रपूर जिल्ह्याला शेजारीच आहे, पण ते चंद्रपूरमध्ये नाही. त्यामुळे हे ऑप्शन एलिमिनेट केल्यानंतर बाकी उरतात 3 ऑप्शन आणि चंद्रपूरमधील बांदर, घोगूस आणि तेलवासा या तीनही ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ए, बी आणि सी. नेक्स्ट 17वा प्रश्न. विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. पर्याय क्रमांक बी या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. पर्याय क्रमांक सी नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात. पर्याय क्रमांक डी मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात. आता वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर एक विधानावर आपण चर्चा करूया. पहिलं विधान सांगते की डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. हे विधान योग्य आहे, कारण या प्रकारची वस्ती भारतामध्ये ईशान्य भारतातील राज्यामध्ये दिसून येते. दुसरं विधान सांगते की या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. हे विधान बरोबर आहे. तिसऱ्या विधानानुसार नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. बरोबर, कारण इत्यादी प्रकारचे नैसर्गिक अडथळे जसे की नद्या, डोंगर यामुळे गावांची वसाहत ही दूर अंतरावर असते. त्यामुळं हेही विधान बरोबर आहे. आता चौथं विधान असं म्हणतं की मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. आता तुम्ही सांगा की विखुरलेल्या वसाहती ह्या डोंगराळ, गवताळ आणि जंगलाच्या परिसरात असतात. अशा ठिकाणी सपाट मैदान कुठून येणार? त्यामुळं हे विधान सोडून बाकी सर्व विधाने बरोबर वाटतात. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी. आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 18वा. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते सांगायचं आहे आपल्याला. पर्याय आहेत अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. पर्याय क्रमांक 2 भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. 3 बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. पर्याय क्रमांक 4 भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. आता पहिलं विधान सांगतं की अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. हे विधान बरोबर आहे. लक्षद्वीप बेटे ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहेत आणि तिकडे अरबी समुद्र सुद्धा आहे. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान सांगतं की भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. 12 नाविक मैल म्हणजे 22.2 किलोमीटर म्हणजेच 12 नॉटिकल माइल्स. म्हणजे प्रत्येक देशाच्या सागरी हद्दीची सीमा त्याच्या किनाऱ्यापासून 22.2 किलोमीटर म्हणजेच 12 नॉटिकल माइल्स असते. त्यामुळं हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान म्हणतं की बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. ठीक आहे, हेही विधान बरोबरच आहे.
आणि शेवटचं चौथं विधान म्हणतं की भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. हे विधान चुकीचं आहे. कारण भारताला पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशासोबत सरहद्द तर आहेच, पण त्या नैसर्गिक नसून त्या आपण तयार केलेल्या आहेत आणि त्या आपण तयार केल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही आहे ते सांगायचं आहे. कुठला गुणधर्म नाही सांगायचा आहे. ठीक आहे. तर खाली पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी कुठला गुणधर्म हा जलजन्य खडकाचा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय बघू. पहिला पर्याय म्हणतो एकाच घटकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. हे विधान बरोबर आहे. दुसरा पर्याय खडक अवाढव्य आकाराचे असून ते कठीण असतात. आता हे विधान चुकीचं आहे. कारण जलजन्य म्हणजेच सेडिमेंटरी रॉक्स हे हार्ड नसून ते सॉफ्ट प्रकारचे असतात. त्यामुळं हे विधान चुकीचं ठरतं आणि इथेच आपल्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळतं. तरी बाकीचे ऑप्शन्स आपण बघून घेऊया. पर्याय क्रमांक 3 सांगते की खडकात प्रामुख्यानं जीवाश्मेश म्हणजेच फॉसिल्स आढळतात. तर हे विधान बरोबर आहे. जीवाश्मेश म्हणजेच फॉसिल्स हे बऱ्याच वर्षापासून जलजन्य खडकामध्ये दबून राहू शकतात. आणि पर्याय क्रमांक 4 म्हणते की खडक मृदू म्हणजेच सॉफ्ट असतात. त्यामुळे त्याची लवकर झीज व्हायला सुरुवात होते. हेही विधान बरोबर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कारण इथे चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. या प्रश्नामध्ये आपल्याला भारताच्या जनगणनेचं वर्ष दिलेले आहेत आणि आपल्याला त्या वर्षातील मृत्यू दरासोबत त्या वर्षाची जोडी लावायची आहे. या प्रश्नात तुम्हाला 2011चा भारताचा मृत्यूदर जरी माहीत असला तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. 2011 मध्ये भारताचा मृत्यूदर हा दर हजाराला 7.1 असा होता. तर प्रश्न पाहून आपण सांगू शकतो की पर्याय डी ची जोडी ही चौथ्या पर्यायासोबत लागेल आणि यावरूनच आपण आपलं उत्तर देऊ शकतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट? पर्याय आहेत बुद्धिबळाच्या पटासारखा म्हणजे चेकर्स बोर्ड सारखा, 2 वर्तुळाकृती सर्क्युलर, 3 विस्कळीत म्हणजे डिस्पर्स आणि 4थी रेषाकृती म्हणजे लिनियर. जर आपण आपल्या शहरात गल्लीत घरांची रचना बघितली तर ती एकदम एका रेषेत असतात. एकमेकांना जोडून प्रत्येक घरासमोर रस्ते जात असतात एका रेषेत. तर यावरून आपल्याला हे लक्षात येतं की पर्याय क्रमांक 3 जो आहे ना की जो सांगतो की नागरी वस्तीचा आकार विखुरलेला म्हणजेच डिस्पर्स प्रकारचा असतो हे चूक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विस्कळीत म्हणजे डिस्पर्स. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. या प्रश्नामध्ये आपल्याला देशासोबत त्या देशाच्या असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानांच्या जोड्या लावायच्या होत्या. तर चला जोड्या लावा. एकीकडे भारत दिलेला आहे तर आपल्याला हे माहीतच आहे की भारतात जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळं तर ए भारताची जोडी लागणार एक जिम कॉर्बेट सोबत. दुसरी जोडी इक्वेडोर. या देशामध्ये गॅलापॅगोस आयलंडवर हे उद्यान आहे. त्यामुळं बीचं होणार 3. तिसरी जोडी USA मध्ये ग्रँड कॅनियन हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये ग्रँड बॅरियर रीफ पसरलेली आहे समुद्र किनाऱ्यालगत. तर डीचं होणार 4. तर अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द युनायटेड स्टेट्स फ्रॉम द ऑप्शन्स बेलो? पर्याय आहेत 1 मिसिसिपी नदी, 2 कोलंबिया नदी, 3 स्नेक नदी आणि 4थं ऑप्शन आहे हडसन नदी. या पर्यायामधील मिसिसिपी नदी ही 4 पैकी सर्वात लांब नदी आहे. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मिसिसिपी नदी. मिसिसिपी नदीनंतर नंबर लागतो कोलंबिया नदीचा, त्यानंतर स्नेक नदीचा आणि शेवटी हडसन नदीचा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? बरोबर विधानांची आपल्याला निवड करायची आहे. तर पर्याय आहेत ए लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. हे विधान बरोबर आहे. दुसरा महाराष्ट्राची घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. हे सुद्धा बरोबर आहे. सी
साक्षरता ही 2011च्या जनगणनेमध्ये 82.91% होती. हे सुद्धा बरोबर आहे. आणि डी, लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो हा 2011 मध्ये 925 नसून 929 होता. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 फक्त ए, बी, सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही हे सांगायचं आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर सिंधू. ऑप्शन आहेत 1 चिनाब, 2 बियास, 3 सोन आणि 4 रावी. खालील पर्यायापैकी चिनाब, बियास आणि रावी ह्या सिंधू नद्यांच्या उपनद्या आहेत. पण सोन नदी ही सिंधू नदीची उपनदी नसून ती गंगा नदीची उपनदी आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 सोन नदी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. हेतवने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? इन विच डिस्ट्रिक्ट इज द हातवने मेजर इरिगेशन स्कीम लोकेटेड? ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग, सातारा, बीड आणि रायगड. आता हेनवने ही जलसिंचन योजना रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 रायगड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. प्रश्न म्हणतो की महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? विच टाइप ऑफ ड्रेनेज पॅटर्न इज फाउंड इन महाराष्ट्र? पर्याय आहेत ए वृक्षाकार, बी समांतर, सी अनिश्चित आणि डी जाळीदार. या सर्व पर्यायापैकी वृक्षाकार, समांतर आणि अनिश्चित प्रकारची जलप्रणाली जी आहे ती महाराष्ट्रात आढळते. आणि जाळीदार जलप्रणालीचे प्रमाण हे बऱ्याच कमी प्रमाणात आढळून येतं. जाळीदार जलप्रणाली ही मुख्यतः नद्यांच्या खोऱ्यात आढळते. त्यामुळं यामधील सर्व पर्याय हे महाराष्ट्रात आढळून येतील असं वाटतं. पण आयोगाच्या अंतिम ॲन्सर की आल्यानंतरच आयोगाला त्याबद्दल काय वाटतं हे बघावं लागेल. आपल्याकडून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो हे सांगायचं आहे. ठीक आहे. तर थ्रू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स द फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम इज इम्प्लिमेंटेड इफेक्टिव्हली? ऑप्शन आहेत ए भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, बी राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, सी मासेमारी बंदराचा विकास, डी मास बाजारपेठ. या पर्यायामध्ये मास बाजारपेठ हा मासेमारीच्या संदर्भातील पर्याय नाही. कारण मांस बाजारपेठेत मुख्यतः बकरी, कोंबडी व इतर प्राण्यांच्या मांसांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळं मासेमारी विकास कार्यक्रमासाठी हा पर्याय अयोग्य आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 फक्त ए, बी आणि सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणतं सखोल उदरनिर्वाहक शेतीचं वैशिष्ट्य नाही हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहेत सखोल लागवड, बी शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय, सी शेतीला विस्तीर्ण आकार, डी दर हेक्टरी कमाल उत्पादन. ठीक आहे. तर आता सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय? तर कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा जेव्हा प्रयत्न करू आपण तेव्हा सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते. दर हेक्टरमध्ये जेवढं जास्त उत्पादन मिळवलं जाईल किंवा त्यामध्ये सखोल लागवड करून शेतीला पशुपालनपूरक व्यवसायासाठी तयार करायचं असतं, त्यावेळी आपण म्हणतो की आपण उदरनिर्वाहक शेती करतोय. पण या प्रकारच्या शेती पद्धतीमध्ये शेतीचा मोठा आकार असणं आवश्यक नसते. म्हणून पर्याय क्रमांक सी शेतीचा विस्तीर्ण आकार हे वाक्य सखोल उदरनिर्वाहक शेतीचं वैशिष्ट्य नाही. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 फक्त सी. नेक्स्ट आता आपण भूगोल या घटकावरील शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 30. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. खाली 2 विधाने दिलेली आहेत ती आधी आपण वाचून घेऊयात. विधान अ असं म्हणते की सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे. कारण 2011 मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या घनता महाराष्ट्रात सर्वात अधिक होती, जी 20,925 प्रति चौरस किलोमीटर अशी होती. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. विधान ब सांगतं सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे.
कारण 2011च्या जनगणनेनुसार मुंबई सब अर्बन 20,980 चौरस किलोमीटर सोबत पहिल्या क्रमांकावर होतं. मुंबई 19,652 चौरस किलोमीटर सोबत दुसऱ्या क्रमांकावर, ठाणे 1157 चौरस किलोमीटर सोबत तिसऱ्या क्रमांकावर आणि पुण्याचा इथं चौथा क्रमांक लागतो. त्यानंतर कोल्हापूरचा 504 चौरस किलोमीटर सोबत 5वा क्रमांक लागतो. त्यामुळं विधान ब सुद्धा बरोबर आहे. तर आपले दिलेले दोन्ही विधाने ही बरोबर आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर हे आपण बघितले राज्यसेवा 2024 मधील भूगोल या घटकावर आलेले प्रश्न आणि त्याची संभावित उत्तरे. तुम्ही दिलेल्या आणि तुम्हाला भूगोलाचा घटक किती प्रमाणात समजला आणि किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले हे तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. हे आपण दिलेली आन्सर की फायनल नाही. आयोग आपली फायनल आन्सर की पब्लिश करेलच. त्याआधी तुमच्यापर्यंत भूगोलावरची प्रश्नाची उत्तरे काय असू शकतात हे आपण डिस्कस केलंय. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाविषयी शंका असेल तुम्ही फ्रीली कमेंट करू शकता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया राज्यसेवा 2024च्या पुढील विषयाच्या घटकामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.